जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये नुकताच जाहीर झालेला जो हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड राऊंड आहे त्या राऊंडच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये उपस्थित झालेले आहे त्या प्रश्नांना उत्तर देणार आहोत, काही महत्त्वाचे खुलासे करणार आहोत आणि हो त्याच्यामध्ये गुड न्यूज असणार आहे बऱ्याच उमेदवारांसाठी। ही गुड न्यूज काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे त्याविषयी माहिती पाहणार आहोत। त्यातल्या त्यात पुढचा जो काही राऊंड आहे विथ इंटरव्ह्यूचा त्या संदर्भामध्ये सद्यस्थिती नेमकी काय आहे, उर्दू माध्यमाच्या संदर्भामधलं जो ओपन कन्व्हर्टेडचा राऊंड आहे त्याची सद्यस्थिती नेमकी काय आहे आणि इतर महत्त्वाच्या बाबी यावर देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो बघूया एक एक करून साऱ्या गोष्टींचा या ठिकाणी एनालिसिस अहवाल। सर्वात पहिल्यांदा तर आता जो काही राऊंड लागलेला आहे हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड राऊंड, त्या राऊंड मध्ये जेवढे उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत त्या उमेदवारांचं सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन। त्यांना जे आहे आता एकच चाहूल लागलेली आहे की पुढच्या ज्या काही प्रक्रिया आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पासून समुपदेशन आणि त्यांना शाळा मिळणे त्या प्रोसेस नेमक्या कधी चालू होणार आहे। तर काही जिल्हा परिषदांच्या या ठिकाणी जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख आलेली आहे। धाराशिव असेल किंवा सातारा असेल यांची आय थिंक 3 जुलैला आहे आणि आणखी काही जिल्हा परिषदांचं या ठिकाणी पत्र निर्गमित होणार आहे। तर या सर्वांना एक गोष्ट हीच सांगणं आहे की येणाऱ्या सोमवार किंवा मंगळवार पर्यंत प्रत्येक आस्थापनेचं या ठिकाणी पत्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी ते निर्गमित होऊन जाणार आहे। त्यांनी ठरवलेल्या त्या दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे जो काही आपल्या डॉक्युमेंटचा बंच आहे त्याच्या अटेस्टेड कॉपीज आणि ओरिजिनल कॉपीज त्या ज्या आहेत व्यवस्थितपणाने घेऊन जायच्या त्या संदर्भामध्ये मी एक लगेच वेगळा व्हिडिओ देतो। सध्या आपण बोलणार आहोत की त्या राऊंड मध्ये जे काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्यामध्ये बरेच अभियोग्यताधारक या ठिकाणी कन्फ्यूज झालेले आहेत। पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की काही आस्थापना या लाल रंगाच्या शाईने दर्शवलेल्या आहेत त्यामध्ये, उदाहरणार्थ रयत असेल किंवा आणखी जी दुसरी सोसायटी आलेली होती लोकहित असं काहीतरी नाव आहे त्याचं, तर त्या संदर्भामध्ये ते लाल रंगामध्ये का दर्शवण्यात आलेलं आहे त्याच्या मागचं कारण हे आहे की सध्या मुंबई, कोकण आणि नाशिक या विभागामध्ये आदर्श आचारसंहिता लागू आहे। त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन होऊ नये म्हणून त्या ठिकाणच्या याद्या तात्पुरत्या पेंडिंग ठेवण्यात आलेल्या आहेत। म्हणजे त्या ठिकाणी ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीये, त्याच्यामुळे तो जो निकाल आहे राखीव ठेवलाय दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर। म्हणून त्या ज्या आस्थापना आहे त्या लाल रंगाने दर्शवलेल्या आहेत। आता पुढे सर्वात मोठी महत्त्वाची गुड न्यूज असणार आहे की काही उमेदवारांचा असा आक्षेप होता की सर मला मार्क जास्त आहे परंतु माझ्यापेक्षा कमी मार्कवाला उमेदवार, माझी त्याची कॅटेगरी सेम आहे, हॉरिझॉन्टल कॅटेगरी सेम आहे, मार्क माझ्यापेक्षा कमी आहे, माध्यम सेम आहे वगैरे वगैरे, म्हणजे ज्या गोष्टी आपण टॅली करून बघतो ना त्या सगळ्या गोष्टी टॅली केल्याच्या नंतर फक्त मार्कांमध्ये तफावत आहे। म्हणजे मला 1 मार्क जास्त आहे आणि त्या व्यक्तीला 1 मार्क कमी असताना त्याचं सिलेक्शन झालेलं आहे, माझं सिलेक्शन झालेलं नाही, म्हणजे निवड यादी चुकीची आहे असं काही जण बोलत होते। त्यांच्याकरिता एक गुड न्यूज हीच असणार आहे, जसं की मी आत्ताच बोलल्याप्रमाणे की ज्या विभागामध्ये आदर्श आचारसंहिता लागू आहे त्या विभागाचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी काही उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणून त्या उमेदवारांपेक्षा कमी मार्कवाले उमेदवार दुसऱ्या आस्थापनेला सिलेक्ट झालेले आहेत। म्हणजे एकूण काय आहे की कोणावरही या ठिकाणी पवित्र पोर्टल कधीही अन्याय करत नाही, कधीही टेक्निकल इश्यूमुळे कमी मार्कवाला जास्त मार्कवाल्याच्या अगोदर सिलेक्ट होत नाही। तर ज्या उमेदवारांसोबत असा प्रकार घडलेला आहे की ज्यांचे मार्क 1-2 मार्काने थोडंसं एक्स्ट्रा आहे, जास्त आहे, परंतु कमी मार्कवाला उमेदवार यादीमध्ये दिसलाय, त्यांनी एक गोष्ट समजून जायचं आहे की त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, परंतु ते कुठे झालेलं आहे तर ज्या ठिकाणी ज्यांचा निकाल राखीव ठेवलेला आहे, रयत संस्था असेल किंवा इतर जे मुंबई कोकण विभागामधल्या ज्या संस्था आहेत त्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन झालेले असण्याची शक्यता दाट आहे। त्याच्यामुळे आपण
थोडंसं रिलॅक्स राहायचं आहे. तुम्ही जे आहे मागच्या 2-3 रात्रीपासून झोपलेले नाहीयेत, कारण मला कंटिन्युअसली फोन कॉल्स येत आहेत. मी तुमची भावना या ठिकाणी समजू शकतो आहे. म्हणून मी ज्यावेळेस इन्क्वायरी केली या ठिकाणी ऑफिसला, त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट लक्षात आलेली आहे की काही जणांचा निकाल जो आहे तो ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे, परंतु रिझर्व्ह आहे. त्यामुळे ज्यांचा स्कोर चांगला असतानाही त्यांच्यापेक्षा कमी मार्क्सवाले लागलेले आहेत, त्यांनी जे आहे काही दिवस प्रतीक्षा करायची आहे. त्यांचं सिलेक्शन ऑलरेडी कदाचित झालेलंच असणार आहे आणि ती यादी लवकरच घोषित होणार आहे. मग आता त्यांचा तोच प्रश्न असणार आहे की जर तसं असेल तर मग पुढची यादी कधी लागणार आहे आमची? जो रिझर्व्ह आहे ठेवण्यात आलेला आहे आमचा रिझल्ट, तो कधी लागणार आहे? तर त्या संदर्भामध्ये जेव्हा मी अपडेट घेण्याचा प्रयत्न केला, विचारणा केली, तर एक गोष्ट लक्षात आलेली आहे की येणारे 6 किंवा 7 जुलैपर्यंत आय थिंक ही जी आदर्श आचारसंहिता आहे ती लागू आहे. 7 जुलैच्या नंतर कधीही न्यूज बुलेटिन प्रसिद्ध केल्या जाईल आणि त्याच्यानंतर एखाद्या दिवसामध्ये ही जी यादी आहे, पेंडिंगची यादी आहे, ती जाहीर केली जाणार आहे. कमी उमेदवार आहेत ते, परंतु त्या उमेदवारांना न्याय नक्की मिळणार आहे. मिळणार म्हणजे त्यांना ऑलरेडी न्याय मिळालेलाच आहे, फक्त आदर्श आचारसंहिता लागू असल्या कारणाने त्यांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध होऊ शकलेली नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर का तक्रारी वगैरे करत असाल तर काही वेळ तुम्ही थोडंसं थांबून जा. म्हटलं तर तक्रार करायची असेल तर जो काही लीगल फॉर्मॅट दिलेला आहे पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटला, त्या फॉर्मॅटमध्ये विथ प्रूफ तुम्ही या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊ शकता. परंतु मला मिळालेल्या माहितीनुसार हीच माहिती मिळालेली आहे की काही जणांचा जो काही निकाल आहे तो त्या संस्थांमध्ये पॉझिटिव्ह असेल की ज्या संस्थांचा निकाल या ठिकाणी टेम्पररी होल्डवर ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे ही निश्चितपणाने तुम्हा लोकांसाठी पॉझिटिव्ह न्यूज आहे. आता तुम्ही शांतपणाने या ठिकाणी झोपू शकता की यार ठीक आहे, मला जास्त मार्क होते, कमी मार्कवाला लागला म्हणजे माझं सिलेक्शन तिकडे कुठेतरी झालेलं आहे. त्यामुळे रिलॅक्स राहा. आता दुसरी महत्वाची गोष्ट की जो माजी सैनिकांचा राऊंड आहे, माजी सैनिकांच्या जागा कन्वर्ट झाल्या, परंतु माजी सैनिकांच्या ज्या एकूण जागा होत्या त्या एकूण जागांच्या 10% जागा या ठिकाणी बाजूला ठेवण्यात आलेल्या आहे. त्या जागांचा आकडा आय थिंक 484 आहे. 484 जागांसाठी या ठिकाणी जे आहे वेगळा एक राऊंड घेतला जाणार आहे आणि तो राऊंड म्हणजे काही कन्व्हर्जनचा राऊंड नसेल, लक्षात घ्या. तो राऊंड फक्त माजी सैनिकांसाठी असेल की माजी सैनिक जर असेल तर त्यांचं सिलेक्शन त्या 484 जागांमध्ये होऊ शकतं. त्यामुळे तो राऊंड त्याच्यानंतर वेगळ्या पद्धतीने होणार आहे. आता मग महत्वाचा मुद्दा, मुलाखतीचा राऊंड कधी लागणार आहे? कारण आता जास्तीत जास्त 2 लाख पेक्षा जास्त उमेदवार त्या ठिकाणी मुलाखतीच्या राऊंडच्या प्रतीक्षेमध्ये आहे. त्या संदर्भामध्ये जेव्हा आपण विचारणा केली तर आयुक्त ऑफिसला जे आहे त्या संदर्भामध्ये प्रक्रियेला वेग आलेला आहे आणि त्यांनी पोर्टलला त्या पद्धतीने जे आहे सूचना देखील दिलेल्या आहेत की यार आम्ही जे आहे पुढचा जो राऊंड आहे मुलाखतीचा राऊंड, त्या संदर्भामध्ये लवकरच कारवाई करतो आहोत. आता त्यालाही जो आदर्श आचारसंहिता आहे त्याचा अडथळा आहेतच आहे. म्हणजे येणाऱ्या 6 जुलैपर्यंत त्या संदर्भामधली प्रोसेस होणार नाही. 6 जुलै म्हणजे आजपासून 1 आठवडा असं समजून जा. 1 आठवडा एकदा संपला की लगेच जे आहे त्या मुलाखतीच्या राऊंडची प्रक्रिया सुरू होऊन जाणार आहे. फक्त मुलाखतीच्या राऊंडमध्ये आणि आतापर्यंत जो पहिला राऊंड आणि हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड राऊंड आहे त्याच्यामध्ये किंचितचा फरक आहे. म्हणजे पोर्टललाही थोड्याशा वेगळ्या प्रकारे कमांड या ठिकाणी द्यावे लागू शकते. कारण काय होतं की पहिला जो राऊंड होता त्यामध्ये पोर्टलला एकदा कमांड दिली, एकदा एका उमेदवाराचं सिलेक्शन झालं की लगेच त्याचं नाव डिलीट होऊन जायचं आणि पुढचा उमेदवार जे आहे लगेच निवड व्हायचा. परंतु मुलाखतीच्या राऊंडमध्ये तसं नाहीये. मुलाखतीमध्ये जे आहे 1:10 हा प्रमाण आहे. त्यामुळे एकदा एका उमेदवाराचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर पुन्हा तो जो आहे उमेदवार पुढच्या जागेसाठी 3ऱ्या, 4थ्या, 5व्या अशा 10व्या जागेपर्यंत एलिजिबल असतो. म्हणून त्या राऊंडला कदाचित थोडासा जे आहे वेळ लागू शकतो. म्हणून 1 दिवसामध्ये ती यादी जाहीर होणार नाही. परंतु एक गोष्ट निश्चितपणाने आहे की जुलै महिन्याच्या मध्यावधीपर्यंत आपल्याला विथ इंटरव्ह्यूचा जो राऊंड आहे तो निश्चितपणाने लागल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये बरंचसं मेरिट हे वेगवेगळ्या प्रवर्गाचं कमी होणारच आहे. कारण एका जागेसाठी 10 उमेदवार जाणार म्हणजेच काय आहे की बऱ्यापैकी प्रत्येक विषयाचं जे मेरिट आहे ते खाली येणार आहे. जे रेअर विषय आहेत, सायन्स मॅथ असेल किंवा इंग्लिश विषय असेल, यांचं मेरिट तर बरंच खाली येऊन जाणार आहे. फक्त ज्या कॅटेगरीला जागा कमी आहे त्यांचं मेरिट थोडंसं हाय राहील. तर मेरिट विषयी मी फार जास्त बोलणार नाही किंवा एखादा वेगळा व्हिडिओ जे आहे मेरिटच्या संदर्भामध्ये बोलेल. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, आता जो पुढचं मेन टार्गेट आहे माननीय आयुक्त महोदय राजेश शिंदे सर आणि त्यांची जी टीम आहे त्यांचा, तर तो टार्गेट एकच आहे की विथ इंटरव्ह्यूची यादी लवकरात लवकर जाहीर करणे. त्यामुळे
त्या यादीला आता जे आहे सुरुवात होत आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की उर्दू माध्यमाच्या संदर्भामध्ये देखील आपण जर बघितलं तर पुढचा जो महत्वाचा राउंड असतो उर्दू माध्यमाचा सर्वात महत्वाचा राउंड तोच आहे कि ओपन कन्वर्टेड. तो वो राउंड के बारे में भी जब हम लोगों ने इंक्वायरी की है तो हम लोगों को एक बात ये पता चली है कि उसके लिए भी हॉरिजॉन्टल कन्वर्जन का जो राउंड है वही एक सबसे बड़ी रिस्ट्रिक्शन थी. अब वो वाला राउंड लग गया है तो आने वाला जो राउंड है ओपन कन्वर्टेड का वो बहुत जल्द से जल्द होने वाला है और आयुक्त ऑफिस में अब उसका एनालिसिस भी शुरू हो गया है क्योंकि उसका एनालिसिस करना पड़ेगा कि एग्जैक्टली कौन से जिला परिषद, नगर पालिका, महानगर पालिका में कितनी वैकेंसीज थी, उसमें से हॉरिजॉन्टल में कितनी थी. हॉरिजॉन्टल वाली तो कन्वर्जन हो गई है लेकिन उसमें से काफी सारी वैकेंसीज अभी भी माजी सैनिक जो है एक्स सर्विसमैन उनकी बाकी है. फिर वो वाली वैकेंसी को अलग से किया जाएगा और टोटल जितनी वैकेंसी बनेगी सिर्फ एक्स सर्विसमैन की उसमें से 10% और रिड्यूस किया जाएगा और वो देखा जाएगा कि अभी जो 484 वैकेंसी जो माजी सैनिक के बाजू में रखी गई है उसमें उर्दू की है या नहीं है. अगर नहीं है तो फिर उर्दू वालों में से अलग से निकाला जाएगा. तो नियर अबाउट एक मोटा मोटी तौर पे मैं आपको एक अलग से वीडियो के जरिए बता दूंगा कि उर्दू मीडियम का हॉरिजॉन्टल का जो राउंड है वो किस तरीके से है या वैकेंसीज किस तरीके से है. लेकिन एक मोटा मोटी तौर पे ये बात पकड़ लो कि 1000 वैकेंसी आई. तो 1000 वैकेंसी जो है उसको एनालिसिस करना पड़ेगा. कौन से जिला परिषद से कितनी वैकेंसी कन्वर्ट हो रही है, कौन से नगर पालिका या महानगर पालिका से कितनी वैकेंसी कन्वर्ट हो रही है. और जब उसका एनालिसिस हो जाएगा तो वो सारा डेटा यहां पर जो है एक प्रपोजल के तौर पे बनवाया जाएगा. उसको हमारे जो आयुक्त साहब ग्रीन सिग्नल देंगे उसके बाद उसके लिए दोबारा से प्रेफरेंसेस लिया जाएगा और जैसे ही प्रेफरेंसेस लिया जाएगा तो वहां से 2 या 3 दिन के वक्त में हम लोगों को जल्दी से जो है प्रेफरेंसेस लॉक करना है और वहां से 1 हफ्ते के भीतर 1 हफ्ते के अंदर अंदर हमको जो है ओपन कन्वर्टेड राउंड भी लग जाएगा ऐसी उम्मीद है. और हमारे लिए आने वाला जो महीना है जुलाई का महीना वो महीना बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है और अल्लाह से उम्मीद है कि इंशाल्लाह आने वाले जुलाई के महीने में विथ इंटरव्यू और ओपन कन्वर्टेड दोनों भी राउंड जो है वो मुकम्मल हो जाएंगे. इसलिए आपने अब तक जो है इतना वेट किया है, सब्र किया है और थोड़े दिन सब्र कीजिए, दुआएं करिए कि शिक्षक भर्ती के रास्ते के जो भी मुसीबतें हैं, जो भी रिस्ट्रिक्शन है वो जल्द से जल्द दूर हो जाए. ओपन कन्वर्टेड राउंड बहुत जल्द होगा.